आज आपण हळदी लग्नांमध्ये फेमस असलेली मशरूम चणा डाळची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही भाजी चवीला अगदी चिकन मटणासारखीच लागते। तर सगळ्यात आधी आपल्याला पातेल्यात तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालायची आणि अख्खा खडा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर चिरलेले कांदे घालायचे। कांदे छान गुलाबी रंगाचे परतून घ्यायचे। कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची। पेस्ट थोडी वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। त्याचा थोडा कच्चा वास गेला की आपण यामध्ये मसाले घालून घ्यायचे। मसाले घालताना गॅस मंद आचेवर करायचा आहे। मसाल्यांमध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे। आगरी मसाला घातलेला आहे मी। आपण कोणताही घरगुती साठवणीचा मसाला असेल तो घालू शकता। धणे पावडर जिरे पावडर घालायची। मसाले परतून झाले की गॅसची फ्लेम पुन्हा हाय करायची आहे आणि यामध्ये आपण चणा डाळ घालायची आहे। ही चणा डाळ रात्रभर भिजवून घ्यायची किंवा 4 ते 5 तास भिजवली तरीही चालेल। चणा डाळ 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायची। त्यानंतर आपण यामध्ये चणा डाळ शिजण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि पातेल्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकणावर पण आपण पाणी ठेवायचं आहे आणि भाजी 25 ते 30 मिनिटे छान शिजू द्यायची आहे। 25 ते 30 मिनिटे भाजी शिजवताना मध्ये मध्ये 5-5 मिनिटांनी आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। पाणी कमी पडलं असेल तर झाकणावरचा जो गरम पाणी आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि पुन्हा झाकणावर पाणी ठेवायचं। एकीकडे आपण वाटण करून घेऊयात। वाटणासाठी मी इथे भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे। याचं आपण वाटण तयार करायचं आहे। 20 ते 25 मिनिटांनंतर आपण यामध्ये कापलेली मशरूम घालून घ्यायची आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे। थोडं ढवळून घेऊयात आणि आपण यामध्ये तयार केलेलं वाटण घालूयात। वाटण आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार घालायचं आहे। एकदम जास्तही ग्रेव्ही ठेवायची नाही। वाटण भाजीमध्ये एकजीव करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि गरम मसाला पावडर घालायची। कसुरी मेथी जर आपल्या घरात असेल तर थोडीशी घालायची, हाताने क्रश करून घालायची आहे। त्यानंतर आपण पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि पातेल्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकणावर आपण पुन्हा पाणी ठेवायचा आणि भाजी 5-5 मिनिटांनी ढवळून घ्यायची जेणेकरून भाजी तळाला लागली नाही पाहिजे। चणा डाळ शिजली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। भाजी थोडीशी आपण एकजीव करून घेऊयात। आपली चणा डाळ मशरूमची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हीही अशा पद्धतीने मशरूमची भाजी नक्की बनवून बघा, तुम्हालाही आवडेल, खूप छान लागते। तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।